सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवा काशीद ही मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. अशा त्या भयानक वातावरणात अंधारात गडावरून 2 पालख्या आणि मावळे खाली उतरत होते. त्या बाजूने कोणी सहजी खाली उतरत नसत. त्यात काळा कोट अगदी मिट्ट अंधार. पावसानं पायवाटा निसरड्या झाल्या होत्या. एका बाजूने उंच डोंगरकडे तर दुसऱ्या बाजूने खोलवर गेलेल्या दऱ्या. माणूस घसरला तर सरळ कपाळ मोक्षच. पण याशिवाय सुटकेचा दुसरा मार्गही नव्हता. काही वाटाडे मार्ग काढत पुढे चालले होते. त्यांच्या पाठोपाठ काही सैनिक वाटेतील झाड्या झुडपं तोडत रस्ता साफ करीत होती. त्यांच्या मागे भोयांनी खांद्यावर घेतलेल्या पालख्या होत्या. एका पालखीत प्रत्यक्ष शिवाजीराजे होते तर दुसऱ्या पालखीत शिवा काशीद होता. पाठोपाठ मावळे आणि बाजीप्रभू फुलाजी चालत होते. सर्व निस्तब्धपणे चालण्याचा आवाज होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. तिथून जवळ जोहरच्या सैनिकांच्या छावण्या होत्या. एवढ्या पावसातही छावण्यात जाग दिसत होती. त्या बाजूने वेढा बराचसा ढिला असल्याचं वाटाड्यांनी खबर दिली होती. तिथून ते सर्व अत्यंत सावधपणे बाहेर पडले. वेढ्यातून निसटल्याचा आनंद सर्वांच्याच मुखावर दिसत होता. पण अजून गस्ती पथकांचा धोका टळला नव्हता. या गस्ती पथकातून एकदा बाहेर पडलं की सरळ विशाळगडाकडे निघायचं. विशाळगडालाही जोहरच्या माणसांनी वेढा दिला होता, पण तो मोडून काढण्यासारखा होता. गस्ती पथकाच्या तावडीतून सुटले तर शिवाला जोहरकडे पाठवण्याची आवश्यकता नव्हती. तरी पण त्याची पालखी मागे ठेवून राजे पुढे जाणार होते. एके ठिकाणी दोन्ही पालख्या थांबल्या. राजे आणि शिवा बाहेर आले. दोघेही अगदी एकसारखे दिसत होते. काडीचाही फरक नव्हता. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. राजे म्हणाले, काळजी घे, निघतो आम्ही. झटक्यात राजेंची पालखी हलली. शिवासोबत फक्त 10-12 हत्यारे मावळे होते. शिवा पालखीत बसला. आपण मृत्यूला कवटाळायला चाललो असं त्याला क्षणभरही वाटलं नाही. राजे विशाळगडाकडे तर शिवा जोहरच्या छावणीकडे निघाला. पण राजे थोडे पुढे जाताच गस्ती पथकाने पाहिलं. त्यांचे मावळ्यांसमोर काही चालले नाही, म्हणून ते जोहरच्या तंबूकडे ओरडत पळत सुटले. शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. जोहरच्या तंबूला जाग आली. सारे सैनिक आणि खुद्द जोहर बाहेर आला. ओरडून म्हणाला, काय झाले ते नीट सांग. मालिक, शिवाजी त्या दिशेने पळाला. पालखीतून जाताना मी त्याला पाहिलं. ऐकून जोहर भयंकर चिडला. ओरडून म्हणाला, पाठलाग करा, जिथे सापडेल तिथून खेचून मुसक्या बांधून आणा. घोडेस्वार वाऱ्यावर उधळले. पथके चौफेर सुटली आणि काही सैनिक पलिते घेऊन धावत होते. संतापलेल्या जोहरने तळावर थैमान घातलं होतं. घोडदळाच्या बऱ्याच तुकड्या वेगवेगळ्या दिशांनी शोधित निघाल्याचे शिवा काशीदच्या लक्षात आल्यावर त्यानं पालखी मलकापूरच्या बाजूनं पळवायला लावली. तेवढ्यात जोहरची तुकडी पोहोचली. तुकडीचा प्रमुख ओरडला, खबरदार, एक भी कदम आगे बढायतो. घोडेस्वारांनी शिवाच्या पालखीला कडं घातलं. प्रमुखाने पलितांच्या उजेडात चेहरा बघितला. तो जोरात ओरडला, शिवाजी राजा मिल गया, शिवाजी राजा मिल गया. त्याची आरोळी ऐकून आजूबाजूची 2-3 पथके पटकन तिथे आली. शिवाजीराजे सापडल्याची खात्री झाल्यावर तुकडीचा प्रमुख म्हणाला, गुपचूप आमच्याबरोबर चला. शिवाजीराजांना पकडण्याची खबर संपूर्ण तळावर पोचली. शोधायला गेलेल्या तुकड्या तळावर परत आल्या. जोहरचा जावई दिलेर मसूद या तुकड्यांचा प्रमुख होता. तोही परत आला. जोहर तळावर वाघासारखा डरकाळी फोडत होता. त्याच्यासमोर राजेंची म्हणजे शिवा काशीदची पालखी आणण्यात आली. प्रत्यक्ष राजांना समोर पाहून तो खदाखदा हसू लागला. शिवाजीराजे जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडले खरे, पण शिवा काशीद त्यानं घेतलेलं सोंग किती काळ टिकेल याबद्दल शंकाच होती. जेव्हा जोहरला खरं कळेल तेव्हा तर त्याचा संतापाने नुसता तिळपापड होईल आणि आपल्या पाठलागावर आल्याशिवाय राहणार नाही याची राजांना खात्री होती. पन्हाळ्यापासून विशाळगडाचं अंतर 40 मैलच, पण ते बरंच लांब अंतर होतं. राजे आणि त्यांचे मावळे पायी धावत होते. जोहरने पाठलाग केला तर राजेंना मध्येच गाठू शकत होते. शिवाय
विशाळगडालाही जोहरच्या सूर्यराव सुर्व्यानं वेढा दिला होता. प्रसंग मोठा बाका होता. मागे पुढे दुश्मन उभा होता. विशाळगड गाठला तरच काहीतरी यश मिळण्याची शक्यता होती. राजांचे मावळे धावत होते. राजेही कधीकधी पायउतार होऊन पळत होते. भोयांना तरी किती दमवायचं. जेवढ्या लवकर अंतर कमी करता येईल तेवढं बरं होतं. पण घोड्याच्या आणि माणसांच्या वेगात फरक तर पडणारच ना. शिवाजीराजे समजून शिवा काशीदला जवळच्या तंबूत आणण्यात आलं. बेहद खुश झालेला जोहर म्हणाला, अरे बेवकूफ शिवाजी, आम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करीत होतास. उद्या भेटीस येतो म्हणून आम्हाला गाफील ठेवायचा प्रयत्न केलास. पण तुझा मूर्खपणा तुझ्याच गळ्याशी आला. आता भोग आपल्या कर्माची फळं. जोहरची बडबड चालू असताना तिथे अफजल खान, त्याचा पुत्र फाजल खान, बाजी घोरपडे आणि रुस्तमे जमानही आला. बाजी घोरपडेला विशेष आनंद झाला. फाजल खान बारकाईनं पाहत शिवाचे अगदी जवळ आला. या क्षणी सगळे शिवा काशीदला शिवाजी महाराज समजत होते. ज्यांनी राजाला कधी बघितलं होतं त्यांनासुद्धा कसलाही फरक जाणवला नव्हता. आणि फाजल खानला सुद्धा सुरुवातीला तो देखील फसला होता. पण दुर्दैव शिवा काशीदचं. त्याच्या कपाळावरील टोप किंचित मागे सरकला आणि कपाळ उघडं पडलं. फाजल खानला माहीत होतं की त्याच्या वडिलांच्या वधाच्या वेळी कृष्णाजी कुलकर्णींनी राजांवर तलवारीचा घाव केला होता. कपाळावर मोठी खोक पडली होती. त्या जखमेची खूण असायला हवी होती, पण याच्या कपाळावर नव्हती. म्हणजे शिवाजीराजे नक्कीच नव्हते ते. त्याची मनोमन खात्री झाली आणि जोराने ओरडून शिवा काशीदजवळ येऊन म्हणाला, आप सचमुच शिवाजी महाराज है? शिवाजी काशीद हसला. घाबरण्याचं कुठलंही चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं. तो बेडरपणे म्हणाला, होय, मी शिवाजी. फाजल खान म्हणाला, देखो जान प्यारी है तो सच सच बताओ. मैं सच ही बता रहा हूँ, मैं ही शिवाजी हूँ. खरे तर त्याला राजांना पोचवण्यासाठी वेळ द्यायचा होता म्हणून तो जास्तीत जास्त वेळ काढूपणा करीत होता. तरीही राजे बरेचसे लांब गेले असतील. शिवाय हा फाजल खान राजांना ओळखत असावा. त्यानं आपल्याला नक्कीच ओळखलं असावं. म्हणूनच मी शिवाजी आहे असं अर्धवट सांगत होता. खात्री करून घेण्यासाठी फाजल खानने शिवाचा टोप मागे सरला, पण कपाळावर खूण दिसली नाही. हा शिवाजी नाही याची त्याला खात्री वाटली. तो ओरडून म्हणाला, तू बकवास करत आहेस. तू मुळीच शिवाजी राजा नाहीस. मी खरंच सांगतोय. मी शिवाजी काशीद. मी खराखुरा शिवाजी काशीद आहे. अखेर शिवानं आपलं पूर्ण सत्य म्हणजे पूर्ण नाव सांगितलं. खान आश्चर्यचकित होऊन ओरडला, ये शिवाजी राजा नहीं है, इसे मार डालो, खतम करो. त्याबरोबर 2 सैनिकांनी शिवाच्या छातीत भाला खुपसला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि शिवा काशीद पाठीवर कोसळला. तरीही न ओरडता शिवा म्हणाला, अरे जोहर, फाजल खान, अरे सोंग घेतलेल्या शिवा काशीदची पाठ तुम्हाला दिसली नाही तर खऱ्या शिवाजीचा विचारही करू नका. हर हर महादेव असं म्हणून शिवाजी काशीदने प्राण अज्ञानंतात त्याचे विलीन झाले. या खुदा असं म्हणून जोहरने डोकं पिटून घेतलं. मृत शिवाला जोरदार लाथ मारली. शिवी हसडली आणि आपला जावई दिलेर मसूदवर ओरडून म्हणाला, शिवाजी भाग गया, राजा निकल गया, उसका पीछा करो. त्याबरोबर दिलेर मसूद तत्काळ बाहेर पडला. शिवा काशीदच्या चेहऱ्यावर दुःख किंवा वेदनेची कसलीही छटा नव्हती. होतं फक्त समाधान, कार्यपूर्तीचं समाधान. आणि सिद्धी जोहरच्या थोबाडावर मात्र 17 खेटरं मारल्याचा भाव. तळावर सैनिकांची चेहरे पाहण्यासारखे झाले होते. राजेंबरोबर बाजी प्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजी आणि फक्त 500 सैनिक होते. ते सर्व घोडखिंडीत पोहोचले होते. तिथून विशाळगड 8 मैल लांब होता. सिद्धी जोहरच्या फौजा खिंडीपर्यंत पोचल्या होत्या. बाजी आणि फुलाजी म्हणाले, राजे, आपण थोडे सैन्य घेऊन विशाळगडाकडे निघा. मी खिंड अडवून धरतो. गडावर पोहोचताच तोफेचा इशारा द्या. एकही सैनिक वर चढू देणार नाही. राजांना गैवरून आलं, आपण किती लोकांचं बलिदान देतोय. शिवाचं नक्कीच बलिदान झालं असणार. म्हणूनच या फौजा आल्या आहेत.
शिवाने एवढा वेळ जोहरला रोखून धरलं. आता बाजी प्रभूंची पाळी. राजे म्हणाले, बाजी, इशारा होता, सरळ सही सलामत निघून या. आपल्या एका एका सहकार्याला असं सोडून जाताना राजांना अतोनात यातना होत होत्या, पण इलाज नव्हता. राजे विशाळगडाच्या पायथ्याशी पोचले. आपल्या थोड्या माणसांनीशी जोहरच्या सुरव्यांवर तुटून पडले. त्याचा वेढा फोडून राजे गडावर पोचल्याबरोबर तातडीने इशारतीची तोफ डागली. बाजी आणि फुलाजींनी मसूदचा एकही माणूस वर चढू दिला नव्हता. दोघांच्याही अंगावर इतक्या जखमा झाल्या होत्या की तीळ ठेवायलाही जागा नव्हती. सारे सहकारी पडत चालले होते. अत्यंत घायाळ जखमी अवस्थेत बाजीचे कान तोफेच्या इशाऱ्याकडे लागले होते. अखेर इशारतीच्या तोफेचा आवाज आला आणि मोठ्या कष्टाने तग धरून ठेवलेला देह बाजी आणि फुलाजींनी खाली ठेवला. राजांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना मानवंदना दिली. या सर्व घडामोडी नीट व्हायला 2-2.5 महिन्यांचा कालावधी लोटला. राजेंनी शिवाकाशीदला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी देवापुरात गेले. गावकऱ्यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. शिंग तुताऱ्यांच्या गजरात ढोल लेझिमची झिम्मड उडाली आणि शिवाकाशीत नसल्याची खंत राजेंना वाटत होती. आपण आणि मासाहेबांनी आपल्या घरी यावं अशी शिवाची इच्छा राजेंनी पूर्ण केली. मात्र शिवाच नव्हता तिथे. राजेंनी शिवाच्या घरात प्रवेश केला. शिवाचा मुलगा यशवंत त्याला मांडीवर घेतलं. पारूबाईंचं सांत्वन केलं. त्यांना धनद्रव्याची मदत केली. यशवंत मोठा होताच त्याला सरकारी नोकरीवर घेण्याचं आश्वासन दिलं आणि शिवाचं स्मारक तातडीनं बांधण्याचं आदेश दिले. धन्य ते शिवराय, धन्य ते शिवराय आणि धन्य तो शिवाकाशीत. अशा या स्वराज्य भक्त आणि राजेंशी असलेला एकनिष्ठ महावीर शिवाकाशीदला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. मंडळी, आज आपली ही जी लेखनमाला आहे शिवाकाशीद मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली, ती इथे पूर्ण होते. पुढच्या नवीन पुस्तकासह आपण पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा मनःपूर्वक आभार मानते की इतकी सुंदर अशी लेखमाला त्यांनी मला वाचायची परवानगी दिली. शिवाकाशीदसारखे लोक असे म्हणजे स्वातंत्र्य संग्रामी लोक आपल्यामध्ये आहेत, होते त्या काळीसुद्धा, आणि म्हणूनच शिवाजीराजांना इतकं छान अभूतपूर्व यश मिळत गेलं. अशा शिवाकाशीची आजही आपल्याला जरूर आहे, थोड्या वेगळ्या अर्थाने पण नक्कीच आहे. आणि माझी खात्री आहे की आपला भारतवर्ष आणि त्यातील लोक याच्यात कुठेही कमी पडणार नाहीत. नमस्कार.